गुड मॉर्निंग. सो फर्स्ट डे इन गोवा आणि आम्ही आता निघालेलो आहोत. आम्ही स्टे करत आहोत सन सिटी रिसॉर्ट. तो मी तुम्हाला नंतर टूर देणारच आहे, जो बागा बीच नियर आहे आणि तो आहे नॉर्थ गोवामध्ये, राईट. आणि इथून आम्ही निघालेलो आहोत आता साईट सीइंगसाठी साऊथ गोवा. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय पॉईंट्स कवर करणार आहोत जे की आहेत साऊथ गोवामध्ये. आणि हा रिसॉर्टचा व्ह्यू आहे. रिसॉर्टचा जर पूर्ण ब्लॉग पाहिजे असेल तर तोही मी मेन्शन करणार आहे. तोही नक्की जाऊन तुम्ही बघायचा आहे की आम्ही कुठे स्टे केलेला आहे आणि ओव्हरऑल रिव्ह्यूसुद्धा मी त्याच्यामध्ये देणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आम्ही आता निघालेलो आहोत. सो गाईज, आता आमचा फर्स्ट पॉईंट आहे हा सेंट बेसिलिका चर्च म्हणून आहे. आणि इथलं सांगायचं झालं तर डाडा चर्चबद्दल थोडंसं सांग ना, म्हणजे काय आहे ते. याचं 600 वर्ष जुनी 400 वर्ष पूर्ण जुनी बॉडी आहे. तीच बघायला आलो होतो आम्ही. नेल्स जे आहेत ते बॉडी म्हणजे आतमध्ये फोटोग्राफी अलाव नाही आहे आम्हाला, बट ती बॉडी तिथे आम्ही बघितली आतमध्ये जी ठेवलेली आहे. आणि ते गाईड बोलतात नेल्स वाढतात म्हणून, पण आम्हाला नक्की नाही माहिती. ते गाईड बोलतात, ते बोलतात की त्या बॉडीचे नेल्स म्हणजे साईज बाय साईज इन्क्रीज होते आणि एव्हरी 10 इयर्समध्ये ती बॉडी ओपन केली जाते है ना. हां, हायजीन पर्पज किंवा काय असेल. सो असा हा सगळ्यात ओल्ड चर्च आहे गोव्यामध्ये. त्या टेम्पलबद्दल काय विचारू का, मला माहिती नाही. हां, सो गाईज, आम्ही सेकंड पॉईंट आम्ही लता मंगेशकर ज्या आहेत त्यांच्या टेम्पलमध्ये आम्ही गेलो होतो. आणि त्या टेम्पलचा रूल असा आहे की तिथे शॉर्ट्स जे काय आहेत ते अलाव नाही आहे. आपण वन पीस वगैरे घातला असेल तर अप टू नी जर असेल तर आपल्याला तिथेच एक काउंटर असतो, तिथेच आपल्याला ते वस्त्र देतात. म्हणजे एक लुंगी टाईप एक असतं कॉटनचा कपडा, तो आपण विअर करायचा आणि 20 रुपीज त्या ह्याचं रेंटल जे आहे ते रेंट त्या कपड्याचं द्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये आतमध्ये एंटर करू शकता. जर कोणी जर या मंदिरात येणार असेल तर मी इन्स्ट्रक्शन देईल की शॉर्ट हाफ पॅन्ट किंवा वन पीसवर वगैरे येऊ नका. आणि आता मार्केट एक्सप्लोअर करून आम्ही निघणार आहोत थर्ड पॉईंटला. आणि इथे खूप सारा शॉपिंग मार्केटसुद्धा आहे नियर बाय दिस टेम्पल. सो मी हायलाईटमध्ये तुम्हाला तो दाखवते. असा हा मार्केट आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. मी काही ज्वेलरी आयटम्स घेतलेले आहेत जे मला पडलेले आहेत 50 रुपीज ईच. आणि मस्त सेट्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं. 50मध्ये मला काय मिळालं आहे. हां, असे त्याला पेअर पण आहे, पेअर. आणि नंतर मी अँकलेट घेतलं. अँकलेटमध्ये सो आमचा आता थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे स्पाइस गार्डन. आणि स्पाइस गार्डनला आम्ही आलेलो आहोत. नाईस, थँक्यू.
सो असा वेलकम इथे झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचे जे स्पाइसचे डेमो आहेत ते सगळे आपण 1 बाय 1 आता बघणार आहोत. लेमन ग्रास टी. सो हे आहे लेमन ग्रास टी आणि ती आम्ही आता टेस्ट करणार आहोत. ठीक-ठाक. काढा. आफ्टर वेलकम ड्रिंक आम्ही आता गार्डनला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. विथ गाईड आहे आमच्यासोबत आणि 500 एंट्री फी आम्ही पे केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं लंच वगैरे इन्क्लूड आहे आणि गाईड आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन देतील जे काही स्पायसेस रिलेटेड असेल ते. करता है जो मिक्स प्लांटेशन है. ऑनर करने में माधव सहकारी का सन में कोऑपरेटिव में ये प्राइवेट है. कभी आधा घंटा टूर के मसाल के बारे में जानकारी देता हूँ क्योंकि 130 से तो नहीं घूम सकते. इससे डमोरिया घूमे जो आधा घंटा रहेगा उसी बीच मसाल के बारे में दूसरे पेड़ पौधे के बारे में आपको जानकारी देता हूँ. ये जो पेड़ देखो ना, पेड़ में देखिए ऊपर देखिए छोटे छोटे गुच्छे में लगा, ग्रीन कलर का रेड कलर लगा ना गुच्छे में देखिए छोटा छोटा. कॉफी है, कॉफी का प्लांट है. कॉफी जो लगा ना ये कॉफी है. तो कॉफी आपको ना 2 टाइप के होते हैं. कॉफी अराबिका बीज रहता है, ऐसा कवर करता है. निकालने के बाद दोनों को अलग करना पड़ता है. जायफल बहुत गर्म होता है, खाने के लिए थोड़ा सा यूज करना, ज्यादा नहीं. नींद बहुत आती है, ज्यादा यूज करेगा ना थोड़ा सा नशा चढ़ती है जायफल. तो जायफल क्या करता है, ऐसा घर में मेडिसिनली यूज किया जाता है. छोटे बच्चे के लिए क्या तो डायरिया हो जाता है, घिस पानी नहीं तो हनी के साथ थोड़ा सा मिक्सर चढ़ाने से बराबर. जुकाम भी हो जाए ऑयल के साथ थोड़ा सा मिक्सर मसाज करना बड़ी को गर्म करता है. और जिसका नींद नहीं आती क्या थोड़ा सा घिस कर दूध में मिलाकर पिलाते जो नींद आती है. ज्यादा नहीं तो सोते रहे बहुत नशा चढ़ता है. जायफल का ना बहुत जो कि ये पेड़ है कोको का पेड़. जब इसका सीजन स्टार्ट हुआ जो उधर लगाए देखिए छोटा छोटा ग्रीन कलर का लगा ना. किधर ये हे छोटा छोटा ये वो खारा पूरी साइड है. ये ग्रीन कलर का दिख रहा है ना. तो कोको क्या होता है ना, कोको का जब जो पपीता होता है ना, पपीता दिखता है बड़ा रहता है. जब ये चल मागून घ्या. पुढे धावत गेली ती. काळी मिरी बघा दिसते का, ही काळी मिरी. काळी मिरी 1 बाय 1 आम्ही अशीच बरेच स्पायसेसची इन्फॉर्मेशन घेतोय. सुपारीची झाडं, काळी मिरीची झाडं आणि कसं स्पायसेसची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत करत आम्ही पुढे चाललेलो आहे. पण ब्लॉग खूप लॉंग होईल त्याच्यामुळे मी जास्त काही ब्लॉगमध्ये एंटर करत नाही. मेन ज्या हायलाईट्स आहेत त्याच मी घेऊन तुमच्यासमोर डिस्प्ले करत आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही लंचला जाणार आहोत. लंचसुद्धा त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. काजू फेनी है, ये मुझे कम करो थोड़ा. इसके लिए कम कर दो, मैं लेता हूँ. काजू फेनी क्या स्ट्रॉन्ग है क्या? डायरेक्ट पिना लो. पर भैया इससे कुछ होगा क्या है ये? काजू फेनी है आपको बताया ना. कशी गोड आहे का? आगे गोड नसते का, दारू असते. तिखट आहे. कसलंच मला डेंजर आहे. आता पण हे मारतो ते. यार मी घेऊ का नको? हे एकदम तुम्ही जे जेवलं ते इथं पण आहे. हे व्हेज आहे. वरण, कोबीची भाजी, पुलाव, भजी, पापड. काय चिकन फिश फ्राय आहे. काय हे चिकन आहे. फिश फ्राय कुठली आहे? फिश फ्राय. सो असं आमचं जेवण स्टार्ट झालेलं आहे. आणि कशी टेस्ट?
मस्त आहे. इकडे चिकनचं मी थोडासा प्रकार घेतलाय. युवराज मस्त आहे. आणि वियान तिकडे बसलाय. सो जेवण असं तुम्ही बघताय तसं जेवण म्हणजे असं बघून तुम्हाला वाटलं असेल हे काय खातात काय नाही, पण जेवणाला एवढी टेस्ट होती. चिकनची ग्रेव्ही, फिश तर मला नाव पण माहिती नव्हतं, पण एवढं फ्रेश आणि मस्त होता ना. हा सगळं मटक्यात बनवलं. अच्छा, ते मटक्यामध्ये मिळत होतं का. आणि असं ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स झालेला आहे मस्तपैकी. आणि नक्की व्हिजिट करा आणि मस्तपैकी एक्सप्लोअर करा स्पाइस गार्डन. जो ग्लास घेणार त्याच ग्लासातलं पाणी. असली ही काय वूड बॉटल. वरणाला घेते वरणाला. आईची खरेदी, चाय मसाला आणि काय काय बरेच स्पायसेस असे. कंबरचं औषध, शुगरचं औषध. व्हेरी गुड. कोणला गेलाय? याचं पण सांग. आणि वियानने नंतर लास्टला आत्ता पाणी टाकलं. कसं वाटलं वियान? आधी टाकत नव्हता. सो गाईज आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत मध्ये. आणि हा वाला जो मोठा चर्च जिथे सलमान खानची शूटिंग झाली होती, तुम्हाला मे बी माहीत असेल की नाही मला माहिती नाही, बट मारिया मारिया तो सॉन्ग इथे शूट झाला होता. तो चर्च आम्ही बघितलेला आहे. आणि इथेच वन साईडला आम्ही गार्गीचं थोडं हेअरबेड लावून घेतोय. आणि दीदी आमची थोडीशी मस्तपैकी तिला हेअरस्टाईलचं टच करून देतोय.